कसला एवढा विचार करताय? कोणती चिंता सतवते तुम्हाला? आज माझा जुना मित्र स्वप्नील भेटला होता. चांगला प्रोग्रेस केलाय आयुष्यात त्याने. मोठा पॅकेज, मोठी गाडी, पॉश सोसायटीत घर. आणि मी मात्र राहिलो इथेच या छोट्याशा घरात. आजपर्यंत तुझ्यासाठी आणि मुलांसाठी माझ्या या छोट्याशा पगारात काहीच करू शकलो नाही का? कधीपासून मैत्री आहे तुमच्या दोघांची? 20 वर्ष झाले असं. आम्ही दोघांनी एकत्र करिअर स्टार्ट केला होता. पण आज तो कुठच्या कुठे निघून गेला आणि मी एक विचारू, त्याची सक्सेस पाहून तुम्हाला ईर्ष्या होते का? ईर्ष्या? नाही नाही, मला का बरं ईर्ष्या होणार? मला फक्त एक प्रश्न पडलाय. कोणता? अगं, काम आणि मेहनत मी सुद्धा करतो, मग मला कधी संधी मिळणार चांगले पैसे कमवण्याची? तुमच्या या मित्राच्या कुटुंबात कोण कोण राहतं? आई, वडील आणि 2 मुलं. पण ती सगळी बँगलोरला असतात. हा एकटाच इथं राहतो. आणि त्याची बायको? बायको ती सोडून गेली त्याला आणि त्याच्या 2 मुलांना सुद्धा. का? अगं, खूप दुःखभरी दास्तान आहे बिचाराची. इतकं सगळं आहे पण काय फायदा? ब्लड कॅन्सर आहे बिचाऱ्याला. आजाराचं नाव ऐकताच बायकोने सामान गुंडाळलं आणि गेली निघून माहेरी. आता तर डायव्होर्सची केस टाकून 1 कोटीची पोटगीसुद्धा मागते. मला तर खूप दया आली बिचाऱ्याची. काही बायका किती निर्लज्जपणाने वागतात ना. बघा ना, तुमच्या मित्राकडे मोठा पगार आहे, मोठी गाडी आहे, मोठा बंगला आहे, पण त्यात राहणारं कुटुंब नाही, आनंद नाही, सुख नाही. आणि त्याहून आधी त्याला ब्लड कॅन्सर आहे, म्हणजे त्याच्याकडे वेळसुद्धा नाही. मग ही कसली आली आहे संधी? हा तर तुरुंगवास झाला ना. आपल्याकडे छोटं का होईना स्वतःचं घर आहे, स्वतःचं कुटुंब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी आहोत, समाधानी आहोत. खरंच सक्सेस ही नेहमी पैशानेच येते असं नाही, तर बऱ्याचदा ती कौटुंबिक सुखाच्या रूपात सुद्धा येते.